من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فمن يعمل من الصالحات وهو مؤمن فلا كفران لسعيه وإنا له كاتبون وحرام على قرية أهلكناها أنهم لا يرجعون حتى إذا فتحت يأجوج ومأجوج وهم من كل حدب ينسلون الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين صلاة الله وسلامه على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد कल जो कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्या भीतर सांगून गेले होते की हो दीन जे कटले अंबिया घेऊन आयला सम्मतची बुनियाद एकच होती पट्टीकडे माणसे येऊन ह्याच्या भीतर इंतिशार पैदा केले आपसात इख्तलाफ केले तेजे रिझल्ट ते जो का झालो त्याच्या नतिजा भीतर अल्लाहकडे काय हिजबीन फैसला करून होतलो याची कोणती आहे तो तिलावत करून गेली होती त्याच्या भीतर ह्याच्या इशारा केला फरमाता अल्लाह ताला फमन यअमल मिन अस्सालिहाति व हुवा मुमिन जे कोण निक्के अमलातले करतले ईमानची हालत भितर फला कुफरान लिसाई त्यांची कोशिश रायगा वसूचे ना व इन्ना लहू कातिबून आम्ही कस एक तहरीर करतले व हरामुन अला क़र्यतिन अहलकनाहा अन्नहुम ला यरजिऊन जे कोणती बस्ती आम्ही हलाक केला हा त्यांच्या पर हराम असे की ते दोबारा वापस येऊ शकूचे ना हत्ता इदा फुतिहत यजूज व मअजूज यहाँ तक कितल्यासारखे जे कित्तासर याजूज माजूजची वाढ उसण होतली वहुम मिन कुल्ली हदबिन यनसिलून आणि तेन हर उपरले ठावापरला धोंधन येतले अल्लाह ताला सांगलो की दीने तुम्ही तकसीम केले आपली मनमानी कोणो दीने सो एक हिस्सा पर अमल केले कोणो दुसरे हिस्सा पर अमल करे आपले तरफीन भले साथी तो त्याच्या भीतर शामिल केले लेकिन अल्लाहकडे मेयार काश ते अल्लाह सांगलो फमन यअमल मिन अस्सालिहात व हुवा मुमिन दोन चीज़ अल्लाह सांगलो जे कोणतो माणूस निक्के अमाल करतलो मिन अस्सालिहात बल सवत निक्के अमाल हर काम निक्के समो करू सकेना निक्के अमलातले अमल करते राहतलो जे कटले आपल्या हातीन जाता कम ज़्यादा जे कटले माणूस करू शकता वो सकल जाते राहता सव्वास काम दिनेचे एक माणूस करतलो हे नामुमकिन आहे तसं अल्लाह मिन अस्सालिहात बल सालिहा बला निक्के अमाल जे कोणती शरीयतची मुताबिक राहतात दूसरी कंडिशन लावलो वहुवा मुमिन ईमानची हालत आहे तो मोमिन नव्हता वो कंडिशन व ईमान नातून कोणतो निक्को अमल कबूल जाणं आणि ईमान राहून खाली आपले मनमानी अमल केलं जाणं शरीयतच्या मुताबिक करू कास दोन्ही अमल को सही राहून कास आणि ईमान को राहून कास ये दोन्ही चीज़ों जे करता राहतली फला कुफरान लिसाई कुफरान बला सला नाशुक्री अल्लाहकडे तेजी कोशिश सायुन बला कोशिश तेजी कोशिश करता हूँ रद्द करून वसूचे नाही उलमा बरोला की शुक्र बलन अल्लाह सवाब देऊचे बदला देऊचे आणि कुफ्र बलन बदला देणं तर नव्हते अल्लाहकडे अशी जाणं की एक माणूस निक्के अमल करून गेलो आणि अल्लाह तर्फीन ते का निक्को बदला मिन अल्लाह हे जाऊ सकेना वमन अराद al-आखिरत व सआ लहा सअयहा व हुवा मुमिन फला कुफरान लिसाई दुसरेकडे को अल्लाह सांगलो ईमानची हालत भितर आपले मकदूर पर जे कोण कोशिश करता त्यांचं अमल अल्लाहकडे किती रायगा असे ना रद्द करून असे ना त्याचा बदला मिळून कच राहता व इन्ना लहू कातिबून अल्लाह सांगलो की आम्ही ते का बरवतात
आणि आमचे फरिश्ते ते का तहरीर करतात, नोट करतात. आमकां इत्मिनान दिलं असं अल्लाह ताला सांगलो की एको चीज निक्को अमल आमी करतात, निकुन करो सम्मा सम्मे करो, कुन्यू पलो पलना तुटलो, अल्लाह सबब करतले, सही तरीका पर करतले, अल्लाह कडे तेजो बदला मिळून का जातलो. अल्लाह बोलता एटला सारखे आमी तेका नोट करून धरवतात आमचे फरिश्ते. असं बार बार हिंगा सांगून को गेले की धाकली एकली चीज मिस्काल जर्रतिन खैरन यरानी, जर्रा को आमी निक्की चीज करतले फौसे अल्लाह कडे पलतले. इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन. मुहसिन म्हणला मुखलिस, इखलास सरी जे कोण काम करता, कोणते फील्ड भितर कोणत्या मैदान भितर अल्लाह सबब माणूस काम करा, दुनिया भितर तेका वाहवा मिलो न मिलो, दुनिया भितर माणसे तारीफ करो न करो, दुनिया भितर तेजी कदर जाओ ना जाओ, अल्लाह कडे तो अमल करता जाय जाना. हर चीज से अल्लाह कडे तेजे हिसाबचे मुताबिक ताका देवन वतली, तेजो सवाब देवन वतलो. तासो हिंगा सांगलो फला कुफरान लिसाही व इन्ना लहू कातिबून. आमी कस तेका तहरीर करता. तेम दुसरी चीज हेजे मुकाबिल ही तरी निक्की मनशा सब अल्लाह तरफीन का वादा असे. हेजे मुकाबिल जे कोणती कौम बर्बाद करून गेली आपले गुन्हाचे हेजेन, आपली नाफरमानीचे हेजेन, जे कोणती कौम बर्बाद करून दिली त्यांचे बारा सांगता की एक मर्तबा आम्ही कोणती कौमा हलाक करता दोबारा ती येणार. आणि सवाल करता ते मुश्रिक, तुम्ही बोलतात मेला मग दोबारा जिंदा जातले, अजाब मिळतलो. एटलो हजारो मनशे भरून गेली, लाखो करोडो कौमो गेली, कोणी तरी वापस आले नाही तरी, आणि तुम्ही बोलतात की मेला मग दोबारा जिंदा जातले, त्यांना त्यांचा बदला मिळतलो. हे काय आहे की असे गेल्ली मनशे काही येणार. ते अल्लाह ताला हिंगा सांगलो व हरामुन अला कर्यतिन अहलकना. जे कोणती बस्तीवाला आम्ही बर्बाद केले त्यांचे ऊपर वापस येऊचे हराम, दोबारा वापस येऊ सके ना ते, ला यर्जिऊन, दोबारा येऊ सके ना ते, गेला मग खतम. ही दुनिया भितर येऊनचे ना फौसे आखरते भितर अल्लाह तनका जिंदा करतलो, क़ियामते भितर अल्लाह ताला जिंदा करतलो. ही दुनिया भितर त्याने वापस येऊ सके ना. वो अल्लाहचा फैसला. जे कोणती कौम बर्बाद करून गेली ती कौमे दुनिया भितर दोबारा अल्लाह उखले ना, ती कौम दोबारा वापस येणार. इशिकच बाद मानते जो हुकुम मतलब सांगला की जे कोणती कौम ना अल्लाहची नाफरमानी करता तेजे मग अल्लाहचो अजाब येवचो तेंच्या फैसला जाता, तरी दोबारा त्यांनी बीजी रुजू करू शकना अल्लाह कडे. तौबा करूची तांकां तौफीक मिळना. रजा अर्जा बोला वापस येवचे, दोबारा तांकां अल्लाह आनी वापस येवची, तौबा करूची तौफीक मिळना. एको एक अल्लाह तरफीन व्हडली वाईट की आमचे गुन्हाची नहुसत एटली जाता. अल्लाह ताला आमचे गुन्हाचे जन अगर अजाब हाडूचो फैसला केलो तरी फिर बीजी अल्लाह कडे तौबा करूची तौफीक को मिळना. ही कोई एक भिवची चीज. अगर कोणती कौमा गुन्हा जाते असे कौमा भितर एहसास जाना बीजी तौबा करूची तौफीक जाना, तौबा करूचे मन जाना, हे को भिवची चीज के अल्लाह तरफीन अजाब येता का हे भिवूं कास की आम्ही एटलो गुन्हा जाता आमकां छिका एहसास जाना, छिका मी अल्लाह रे रुजू करना, छिका मी तौबा करना का अल्लाह तरफीन काय उलटो फैसला झाला की भिवूं का जाना, अल्लाह कडे माफी मागता राहूं कास. ही को एक वाईटची अलामा. गुन्हा जाते असे, बर्बादी जाते असे, बीजू अल्लाह रे रुजू करूची तौफीक जाना, तर ही को अल्लाह तरफी एक वार्निंग ही अल्लाह हिफाजत करो सम्माची. ही को हे तो मतलब जाऊ शकता. बहरहाल जे कोणती कौम बर्बाद जाता त्यांचे हक भितर बर्बाद जाऊचा फैसला राहता, ती बर्बाद जाल्ली कौम दोबारा येऊ सकेना. जे कोणा बर्बाद जाऊचो फैसला करून होता तांकां रुजू करूची तौफीक जाना. एटला सर केत्ता सर हे जाता हत्ता इदा फुतिहत यजूज व माजूज. क़ियामत सर जातले जे केत्ता सर क़ियामत येवचे ना ही कौम वापस येऊ सकोचे ना. जे कितना सर क़ियामत येवचे ना हेंचो हिसाब किताब घेवन वचूचे ना. तेत्ता सर बीजी दोबारा दुनिया भितर येवचे ना. क़ियामत येतली म्हणून निशानी का आखिरी जी कोणती निशानियो सांगला अल्लाहचे रसूल 10 निशानियो. ही 10 निशानियो येना फुडें क़ियामत येवचे ना. तेजे भितर एक निशानी ही को सांगला की याजूज माजूज भरून जे कोणती कौम आसली फुडें पळय त्या बारात सूरे कहफच्या आखिर भितर तस्किरा आयलो तो आदम हजरत नूह अलैहिस्सलामाची औलाद भितर का होती व्हडली नाफरमान कौम. हजरत जुल्करनैन तांकां कैद केले होते. जे कोणते इलाका मनशी बोलतात जे कौकाज वगैरह जे कोणते इलाका असे रशिया भितर ते घोडाचे इलाका जे त्याचे पाट्टर खियाशे वरला हल्ला कलता कोन्यू
आज सर त्याच्या बारात काय तहकीक करून सांगू शकाल ना, असं आपल्या आपल्या अंदाजाच्या मुताबिक सांगतात. बहरहाल एक कौम कैद असे क़ियामतचे बगला जे घेतात, क़ियामत एकदम बगला येतली त्यांची जी कोणती तांकां वंती हारी कैद करून गेला ती वनात खाल पडतली, त्यांची वाट ओसन होतली. तेजे मग इशी येतले ते कशी किडे मकोडे कशी येतात, एक रात ह्यारच्यान तारच्यान उपरल्यान खाल्ल्यान हार टावा पडला त्यांका धन येतले, सगळी दुनिया भितर त्यांचो गलबा जातलो. सांगता की जे कितें आसा तें येवचें ना, क़ियामत येवचें ना, आनी जे कितें आसा क़ियामत येवचें ना, तुम्ही दुबारा उठून वचूचें ना, आनी क़ियामत येवची निशानी का याजूज माजूज येतले. तासो भले फुतिहत याजूज व माजूज, फतह बलन उसोचें, तो मतलब का बोला याजूज माजूज बंद करून गेला. जे कितें आसा याजूज माजूज जे कोणती कौम अशी यांची वाट उसून वचोवची ना, ते कितें आसा क़ियामत येवचें ना, आनी जे कितें आसा क़ियामत येवचें ना, तुम्ही दुबारा जिंदा जावचें ना. तीन येतले किशी वहुम मिन कुल्ली हदबिन यन्सिलून. हदब बलन गुडो, ऊस ठाव जे कुठले राहतात, गुडे राहतात, टिलो राहतात, एका बोलतात. यन्सिलून बलन धांवन धांवन येवचे, आनी एटलो अशी माणसे आनी एटलो त्यांची तादाद राहतली, एका पाटर एक इशी जाकडटले की हार ठावा पर्यंत तांकांच येते वाटत. खाल्लान उपरलान घोडा वयलान जमीन उपरलान हर ठावा पर्यंत त्यांनी धांवन येते वाटेत इशी दाखडते. जे कितें आसा ते दुनिया उपर तेंचो गलबा जातलो. तेत्तासर क़ियामत येवचें ना, आनी जे कितें आसा क़ियामत येवचें ना, अजाब आयिल्ली माणसे दुबारा जिंदा जावचें ना. तेच अल्लाह सांगलो की एक मरतबा अल्लाह तर्फीन अजाब जालो, दुबारा बी आमकां रुजू करचो फैसला मिलना. असो तो अजाब येवं फुडें आमी आपली तयारी करूं कास, जे कांय काम करूं कास सही तरीका पर करूं कास, अल्लाह सबब करूं कास. जे कितें आसा अल्लाह सबब करूचें ना, अल्लाह कडेन कांय कबूल जावचें ना. आनी जे कांय निक्के काम केलां अल्लाह सबब केला तरी तेचो बदला अल्लाह कडेन मिरूनकच रावतलो. जे कोण बर्बाद जाले तांकां दुबारा बी ही दुनिया भितर रुजू करूचो मौका मेळुचें ना. संवसार अल्लाह कडेन अजाब कर येतलो. अल्लाह ताला सही वल खदार नसीब करून आपले सब अमल करून आपली मर्दी हासिल करची आमकां तौफीक दो. आमीन. व आखिरु दावाना.